आयची कटकट. रांडेच्यांनी स्पीड ब्रेकर बांधलेत की डोंगर बांधलेत. तुम्ही कुठून आले? मी नेपाळवरून आलो. नेपाळवरून आले तरी मराठी येते बाई. ब्लॉग काढण्यासाठी नवीन कार घेतला आता भावाने विकून इथेच. चाललो आहेत तुम्हाला जिकडे आम्ही काल बोललो होतो जाणार आहे, तुम्हाला माहीत सांगितलं नाही अजून, बट आता आम्ही निघालो आहे. आणि काल आमच्यासोबत थोडं सीन वगैरे झालं आणि 5 तासाच्या ट्रॅव्हलिंगला 10 तास लागले, 12 तास लागले. खूप ट्रॅफिक आहे इकडे. आणि बघा इकडे लफडी पण चालू आहेत, लफडी चालू आहेत. तर स्टेट येऊन बघा तर कसं होतं पुढे, कारण का आता मला माहीत नाही पुढे आतमध्ये अलाउड आहे का नाही कॅमेरा. तर जर असेल तर आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू, नाही तर आपण डायरेक्ट बाहेरच भेटू. ठीक आहे. शुभ सकाळ मित्रांनो. तर आपण आज निघालो आहोत एका ज्योतिर्लिंगला. ते तुम्हाला पुढे कळेल कोणत्या ज्योतिर्लिंगला आम्ही चाललो आहे. 1 ऑफ 12 ज्योतिर्लिंग आहे. तुम्हाला दिसेलच कुठे जातो आहे. आणि सगळं गिअर्स वगैरे घालून रेडी आहे. अथर्व आहे इथे, पिलियन असणार आहे अथर्व. म्हणजे आम्ही अल्टीपल्टी मारूनच चालवणार आहे. अचानक मध्ये जर ठरलं यायचं, लेट्स सी. आता पुढे आम्हाला मित्र भेटणार आहेत, एक घनसोलीला आणि बाकी सगळे कळंबोलीला. कळंबोली चौकात भेटतो आणि मग एकत्र जाऊ. ओके गाईस, बघू शकता रेनकोट, पॉन्चो बिंचो, बॅगेसाठी सेफ्टी. आणि आमच्या बाईकला बघा आम्ही कसं मीटर लपवून ठेवलेला, कारण का मीटर खराब होतो. बघू शकता कसा सेफ्टी गेलेली आहे, कारण का ड्यूकचा मीटर लगेच खराब होतो, कारण का डिजिटल आहे आणि जुना होता. त्यामुळे आता आम्ही लपवून ठेवलं आहे. आता बघू. हां ठीक आहे, बरं बघा चालेल. आता आम्ही निघतो आहे हेल्मेट वगैरे घालून. काही हेल्मेट मी थोड्या वेळाने पुढे घाली, कारण का आता शायनिंग नाही, शायनिंग नाही, केस ओली आहेत आणि जास्त आंघोळ करून निघाले. शायनिंग नाही मारली ना दिवसभर. ही काय ही काय असं डोक्यात पण घालते काय? विसरला काय ब्लॉग चालू आहे? चालूच असणार. सो गाईस वन करूया. ते घे बंद कर, पकडेल मराठीत बोल ना. चला गणपती बाप्पा. सीट उरली होती, पुचा भिजला माझा. आता भिजला आता चल. काय करणार आहे? योही दिसतो का रे नीट? घालणारच आता. चला गणपती बाप्पा मोरया. आपण आता निघतोय आपल्या लोकेशनच्या दिशेने. तर काहीच होप सगळं वेल असेल. ठीक आहे, पहिला गेट टाकलेलं आहे सुखरूपपणे. आता निघू आम्ही डुगू 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 करत करत करत. आयची कटकट. हा ब्रेकर पहिले तोडला पाहिजे. काय बोलतो? रांडेच्यांनी स्पीड ब्रेकर बांधलेत की डोंगर बांधलेत? घाबरला रे तो. आता आपल्याला पेट्रोल टाकायचं आहे, कारण का आपली अर्धी टाकी भरलेली आहे ऑलरेडी. पण तरी पण आपल्याला मध्ये कुठे थांबायचं नाही, म्हणून आपण पेट्रोल टाकून जाऊ. सॉरी जरा ड्यूकचा माझा आवाज जरा जास्त आहे, थोडं तुम्ही मॅनेज करून घ्या. नाहीच आवाज आला तर मी नंतर व्हॉइस ओव्हर टाकेलच. थँक्यू. स्टे ट्यून. अरे मेट्रोचं काम कधी होईल काय माहिती. आला मेट्रो बांधतं कधीपासून. रस्ते बंद करून ठेवले आमच्या आयडी जायला. काय सीन आहे, जोड बंद चालू आहे, गाड्या पण जात नाही. गाड्या एक साईडने चालले. काय बघितली लागली आगा बिगा आले वाटते ना. काय गाडी फुल बघ ना, जागा टाक फुल करून घे. आताच एक मीटर ऑन केला वाटतं. आता मीटर ऑन केला. किती रुपये जाणार आहे काय माहिती पेट्रोल.
गाडीवर पावसाच्या पाण्याने किती वाट लागली. सायलीला बाय सायलीला आम्ही सायली लावायला यायला ठीक आहे. चल कटशे सध्या खोल विषय सध्या खोल बावा काय विषय येते ना पेट्रोल फास्ट कसं भरलं भाई 700 मध्ये गाडी फुल वाटलीच म्हणजे पेट्रोल होतं होतं आधीपासून पेट्रोल होतं गाडीत. चलो गाडी फुल तर चाललो. डेस्टिनेशन आमचा वेगळा वाला एक छुपाव ग्लोव्हजमुळे ना छुपाव म्हणजे छुपाव पण आहे असा फेमस आहे तो पण तुम्हाला सांगणार नाही मी आम्ही चाललोय कुठे. बघा व्लॉग बघा एन्जॉय करा. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय महाबे क्रॉसला महाबे क्रॉस करून झाला कधीच वेळ 10 मिनटं तर वाट बघतोय मित्रांना फोन करतोय उचलत नाही फोन असे आमचे कोणाचेच तरी वाट बघतोय. आम्ही अगोदर पोचलोय टायमाच्या अगोदर आम्ही असतोच. अरे काय करतोय कधीपासून रेनकोट घालतो तो एकच 10 वेळा जमते की नाही. रेनकोट घालायला लागेल कारण का जॅकेट मित्राचं आहे. उलाउल गँगचं जॅकेट आहे टाकायचं आपल्याला मित्राचं आपल्या हे ते कट कर तू ब्लॉगमध्ये पहिले मित्राचं आहे. मित्राचं जॅकेट आणलं आहे गाईज कारण का आम्ही झालेलो फर्स्ट टाईम असं राईडला लॉंग राईडला पहिल्यांदा चाललो आहे. मी असं मोठ्या राईडला गेलो नाही कधी. जास्तीत जास्त अलिबाग लोणावळा हे तर आपलं नॉर्मलच आहे बट असं 200 किलोमीटर वन शॉटमध्ये पहिल्यांदाच जातो. बघू कसं आता पोचतो आहे मध्ये मध्ये काय आम्ही मजा करतो आहे. आता आपली बॅग इकडे लावतो आहे कारण की आमची बाईक खूप छोटी आहे आणि ही बाईक अशी आहे त्याच्यात तुम्ही सामान लावा जेवढं लावा तेवढं लावा. अर्धी 4 व्हीलर आहे ही. ही कशी रायडिंग बाईक आहे काय स्टंट बाईक आहे. आम्ही स्टंट करत नाही पण स्टंट बाईक आहे. वेस्टर्न करत नाही क्या गॉगल नाही पॉवर बँक आहे बाहेर आहे क्या नाही अंदर आहे. अरे अंदर ही हो बाहर नहीं का बाहर आले काय नहीं आप अंदर ही हो बैग खतरनाक बॅग आहे. पहले बैग वहाँ पे सवय ना अट्टा अरे वो दूसरे बाहर के कंपनी में है ना बाहर की. मित्रांनो आपण आता नाश्ता करायला थांबलो आहे कळंबोली फाटाच्या इथे म्हणजे तिकडनं 4-5 रस्ते क्रॉस होतात पनवेलला वगैरे जायला. राईटला गेलो पनवेल लेफ्टला गेलो तळोजा आणि असे म्हणजे 3-4 रस्ते फुटतात. हां अब आपला ब्लॉग स्टार्ट करा सर्वांनी. हां तर आता आम्ही इथे थांबलो नाश्ता करा पण तिथे सकाळी सकाळी चायनीज दिसलं. आता आम्ही श्रावण चालतो बोला श्रावण चालू श्रावण चालू आहे एकदम स्ट्रिक्ट. श्रावणमध्ये देवाकडे चाललोय म्हणून देवाकडे चाललोय म्हणून हा कोणता रायडर आहे तुला आईला काय आपले आजोबा पंजोबा कोणतरी आले आहेत राईडला जात आहे. आईला आकाश घाबरला खरा आकाश हो मेरे आजोबा ते याचं नाव आहे खाऊ शकत नाही. याचं नाव आहे आकाश विश्वकर्मा पण मराठीत ब्लॉगिंग करतोय भाई. याला मानलं पाहिजे हा खरा मराठी भाई आहे. आता आमच्या ब्लॉगसाठी मराठी भैया तर हे बघा हे तुम्ही कुठून आले. मी नेपाळवरून आलो. नेपाळवरून आले तरी मराठी येते भाई. ओके ना ओके इकडे राहण्याचा हक आहे भाई. हा बोलतो बरोबर आहे काय आता आम्ही मॅगी खातो. मित्रांनो आपली मॅगी आली गरम गरम तर आपण खाऊन घेऊया कारण का आम्ही सकाळी 4ला निघालो होतो. आम्ही काहीच खाऊन नाही निघालेलो तर आता थोडं नाश्ता करू आणि पुढे प्रोसीड करू. बघा मॅगी गरम गरम मस्त बनवली आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे दोघांचे 1800 ब्लॉग काढण्यासाठी नवीन कार्ड घेतला आता भावाने विकून. इथेच पॅशन बघा भावाची ब्लॉगसाठी किती खर्च करतोय ग्रुपमध्ये एकटा खर्च करतोय. काढते इथे
बाईकवाला आणि एक कारवाला मागे राहिले, त्यांच्यासाठी आम्ही आता वेट करतोय. 13 मिनिटात पोहोचणार आहेत. तुम्ही बघू शकता असा व्ह्यू बघा, कडक व्ह्यू आहे. किती मस्त व्ह्यू आहे बघा. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो, प्रज्वल आता हा खास मित्र. त्याचा मोठा भाऊ आलाय इथे ब्लॉग मध्ये. मोठ्या भावाला भेटून घ्या जरा. एक नंबर हो ना. हो क्लाउड पण काय काळा वाटतं नाही काळा येतोय. तर वाजले सकाळचे 4:30 आणि काल आमचा ब्लॉग अर्ध्यामध्येच थांबला कारण का थोडासा बॅटरी बिटरीचा सीन झाला. मोबाईलची चार्जिंग सगळ्यांचे संपले. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले 4:30 आणि आता आम्ही चाललो आहेत. तुम्हाला जिकडे आम्ही काल बोललो होतो जाणार आहे, तुम्हाला सांगितलं नाही अजून, बट आता आम्ही निघालो आहे. आणि काल आमच्यासोबत थोडं सीन वगैरे झाला आणि 5 तासाच्या ट्रॅव्हलिंगला 10 तास लागले, 12 तास लागले. आणि आमचे 4-5 मित्र रिटर्न पण गेले अर्ध्यामधून. पण आम्ही तिघं थांबलो आहे, मी, आकाश आणि अथर्व. तर आता आम्ही 4:30 वाजले नंतर निघालो आहे जायला. पण इथे एवढी थंडी आणि इथे एवढा पाऊस आहे ना, मला दाखवतो. फॉग बघा. तर स्ट्रेट देऊन बघत राहा. तुम्हाला आता मी डायरेक्ट लोकेशनवरच जाऊ, म्हणजे जाताना तुम्हाला रोड ट्रिप पण करू. पण फॉगमध्ये काही दिसणार नाही, पण दाखवायचा प्रयत्न करू. या थँक्यू. येत आहेत. आम्ही जरा बाईक गरम करतो आहे आता, कारण का थंड इकडे वातावरण एकदम कमी आहे. इकडे आता बाईक आम्ही गरम करतो आहे. बघू शकता अथर्व आणि आकाश जे आहे. अथर्वची जरा कोंबडी झाली आहे. निघू आणि कळेल तुम्हाला. ज्यांना माहीत असेल असे लोक, म्हणजे आम्ही कुठे आहे लोकेशनच्या हिशोबाने त्याला माहीत असेल आम्ही कुठे चाललो आहे. बट नाही माहीत असेल त्याने स्ट्रेट येऊन लवकरच कळेल. तर थोडा पाऊस कमी झाला आहे पण फॉग येतो आहे. बस है बस. आकाश किधर कर विजय विजय आ रहा है. हे ठिकाणी आपण साईडला जाणार जायला राईट साईड मध्ये झाली चालले. हर हर क्या ट्रैफिक है भाई. हाँ
5:45 वाजले आहेत आणि एवढा ट्रॅफिक आहे इकडे सकाळी कारण का ट्रॅफिक काय सांगतो संडे आहे आणि आम्ही ॲक्च्युली सुट्टीच्या दिवशी आलो आहे. चुकीचं सांगू शकत नाही, बुलावा आला आहे माझ्याचं आम्हाला यावं लागलं बट खूप ट्रॅफिक आहे इकडे. आणि हे बघा इकडे लफडी पण चालू आहेत, लफडी चालू आहेत, पार्किंगवरनं लफडी चालू आहेत. आम्ही आता पुढे जाणार आहे कारण का मंदिरापर्यंत बाईक जाते पूर्ण इथे आणि कार 7 किलोमीटर मागे थांबते. तिकडनं तुम्हाला बाय वॉक जावं लागतं. VIP ची कार फक्त आतमध्ये जाते, लक्षात घ्या गाईस. आकाश रे अरे नहीं यार फॉग आ रहा है, फॉग क्या ठंडा हो गया ना. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता लाईनमध्ये आहेत, मजबूत गर्दी आहे आणि आम्ही पूर्ण रूटमध्ये येईपर्यंत मजबूत पाऊस होता. जसं लाईनमध्ये लागलो पाऊस पूर्ण गेला. आता आम्ही लाईनमध्ये थांबलो आहे. फालतूगिरी नेहमीची आमची. हा बघा वाट लागले इथे. हा काय रेनकोट काढायला मागत नाही. आम्ही आता रेनकोट काढणार आहेत कारण आम्ही कुर्ता आणि धोतर वगैरे घातलं आहे, आकाशनी लुंगी वगैरे घातले. तर आम्ही ट्रेडिशनल वेअरवरतीच आतमध्ये जाणार आहे. तर स्टेट येऊन बघा कसं होतं पुढे, कारण का आता मला माहीत नाही पुढे आतमध्ये अलाउड आहे का नाही कॅमेरा. तर जर असेल तर आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू, नाही तर आपण डायरेक्ट बाहेरच भेटू. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता मी आणि अनिरुद्धने जरा चेंज केलं आहे. आता रेनकोट काढले आणि मस्त कुर्ता विर्ता घातला आहे. खाली धोती पण आहे, ते आता दिसणार नाही. नंतर आम्ही पूर्ण फोटो व्हिडिओ टाकून दाखवून जातो. तुम्ही बघू शकता ही लाईन आहे पूर्ण समोर आणि अजून आम्हाला वाटतं इथून अर्धा 1 तास तरी जाईल. तरी आम्ही सकाळच्या 5 वाजता लाईन लावलेलं, तरी भरपूरच गर्दी आहे, खूप लोक आलेले आहे. तर बघू आता पुढे आपण अजून किती वेळ लागणार आहे. जसं जे काय अपडेट असेल आम्ही तुमच्याशी कनेक्ट करून कंटिन्यू ठेवणार. काय रे काय घेतोय कुठे गेला? आता कसं वाटतंय? खूप भक्तिपूर्व इथे हे आहे, म्हणजे वातावरण आहे. सगळे लोक एकदम फॉग दाखव जरा. फॉग तर दिसत आहे पण ठीक आहे. काय फॉग ॲक्च्युली ते नेकेड आईज झाली. लांब आहे, थोडा लांब आहे. फॉग थोडा फॉगमध्ये राहिला आहे. ठीक आहे, बघू पुढे कसं काय. आता पुढेचा व्ह्यू काय असेल, गर्दी काय असेल कोणालाच माहीत नाही. जाऊ बघू काय दिसतं पुढे. मला भेटला नक्की दाखवतो आम्ही शॉर्ट आमचे. येऊ टॅटू काढलं लगेच. फ्री आहे का? 10 रुपये. मला वाटलं देवाकडून तुम्ही पिलवताय चहा. पिलवत आहे प्लीज. तुम्ही हे करू नका, सपोर्ट करू नका. तसं तसं ब्लॉक करून टाका. तसा रिपोर्ट मारा. मराठी बिघडवायच्या मागे लागले. अरे हा पाहिलं आहे सकाळची मेन. माझा कसं काय कोकणचा आणि साताराचा मिक्स होतो जराचा मराठी. दोन्ही आलेले. दोन्ही साईडला जातो ना मी. आणि आपलं काय म्हणणं आहे, काहीतरी आपले रिव्ह्यू द्या ह्याच्यासाठी, ह्या ब्लॉगरसाठी. स्वस्त बंद. ये शूट कर रहा है क्या भाई?
टाइम लगेगा टाइम लगेगा पैसे नाही पैसे नाही थोडीच जा अशी माणसं माझी आपल्या थँक्यू सो मच एकत्ती ना एकत्ती पाहिजे आपल्याला महाराष्ट्र. हो भाई बाई चाललं प्रँक करायला पण रियालिटी चेक्स रियालिटी भाई अशी माणसं पाहिजे बघा आपल्याला आम्ही कसं महाराष्ट्रामध्ये. वाटून पितो खातो फुकटचं भेटल्यावर आमच्याकडे भेदभाव नसतं जाती फुकटचं भेटल्यावर नसतं जातीवाद म्हणजे हा कळलं आहे ना असं एक नंबरचं आहे. हे भावा चालेल आपण येताना पिऊ चहा. या नू रिंग कार्ड हां सॉरी रिंग नाही घातलं लगेच करायचं आले ना करायचं आले होतो फसला तो पहिलेच काही बच्चन देतं काही किती गिफ्ट दिलं इथला छोटासा काय हे घेऊन रेनकोट पण येते. हा किस्सा नाहीये अच्छा हे बेल पानच आहे हे बेल पानच आहे बेलाचीच पान आहे बिलाची पाने नाही ना बेल आहे का काय टाकतं का? येईल नाही एवढंच राहिलं आपल्या इकडे सगळं. येईल तेव्हा आता येईल आज. पान आहे मग कुठले पान दिले हा काय बच्चन लोकांना काय माहिती काय सांगतो त्यालाच माझ्या लोकांना बघू अजून काय काय गोष्टी कळते आपल्या इथे येऊन एक नवीन गोष्टी ऐकायला भेटतात रेकॉर्ड केलं आहे हा रेकॉर्ड केलं आहे रेकॉर्ड चालू आहे कन्व्हर्सेशन केलं रेकॉर्ड कसं करणार पागल आहे काय तर मित्र तुम्ही बघू शकता आम्ही आता मंदिराच्या प्रवेशद्वारला पोचलो आहे इथे भीमाशंकर ज्योतिर्लिंगचा आणि आपला मित्रमंडळी जरा दमलेले आहे. भूक लागली आहे. अथर्व काय म्हणणं आहे तुमचं बाई 3 तास झाले तुम्हाला उभं राहून अजून 2 तास अजून 2 तास 3 तास लागणार आहे आपल्याला इथं. हो अजून 2 तास बाई अजून इथून काहीतरी 200 मीटर की 250 मीटर आहे इथून आणि बघूया आपण आता. तर आता चाललं आहे आपला थोडंसं दमलं आहे कारण की सकाळपासून काही खाल्लं नाही आणि 4 वाजता झोपलो आहे आम्ही. शिडीवर बसलोय भाई रात्रभर शिडीवर बसलोय. नहीं ऐसा नहीं चलेगा अब पीछे 4 घंटे हो गए इधर. अब तुम्हें यहाँ से लग रहा है आप जाइए सीधे जा रहे हो तो 1 मिनट पहले सुनो ना क्या चल रहा है. घर जाते घर जाते तेरा घरी में ब्लॉग घे व्हिडिओ काढण्याची वेळे घर जा रे हम रे कॅमेरा काढा बाहेर भाई असं नाही झालं तिथे बाहेर काढा हे चुकीचं बाहेर काढा. बोलो कुछ बाहर काढ बाहर हे चुकीचं आहे की नाही अब क्या बोलेंगे मानेंगे तो है नहीं. तुला वाटतं की कोई बोलने से फायदा नहीं है. हाँ ना बीच बीच में यहाँ तो सब भ्रष्टाचार चल रहा है. काकींचं नाही भारी बोलते काकी. क्योंकि यहाँ तो बस बाहेर काढा तुम्ही बोला बिंदर आहे आम्ही. पैसे दो दर्शन करो. बाहर काढा पातालेश्वर भगवान की बोले अंदर आउटफिट तो सेम ही है मेरा.
कोण रे जायला आवाज देतो पण बघत नाही पण बोलवत पण नाही. अरे खायला पण देत नाही त्याला मजा घेतात नुसतं येऊन. पेड्याचे बॉक्स सुद्धा नाकाकडून असे नेत आहेत चांगले, पण कोण पेढा घालत नाही. तर आता आम्ही किती तास झालेत आपल्याला लाईनमध्ये येऊन? 5 वाजता. व्हिडिओ चालू एरिया ताबा कट चालू परत. आम्हाला येऊन झाले 5 तास लाईनमध्ये. फुल पावसा दिवसातून चाललो आहे. खूप कठीण आहे या गोष्टी करणं. तरी पण अजून आम्हाला 1 तास अजून लागेल. अरे आम्हाला अजून 1 तास लागेल जायला. तर वाटत नाही मी लवकर पोहोचू. ही पोरं बिचारी कपडे बिपडे घालून सगळे. हा तर आल्याला भिजलाय. हां, मला डायरेक्ट अभिषेक केला आहे बाहेरच. कमरावरून पाणी असं धुर आलं ना, मला आंघोळ केली. त्याला सांगा दुसरं आहे की हा तूच आहे? दुसरं बरोबर. ए भाई कुत्र्यांची मुलं मजा घेते उभ्या उभ्या. तिथं झाला बाय. दे याला फुलांचा वास दे. याला फुलांचा वास दे. टेन्शनमध्ये काय एवढा तो? अरे त्याची कंदी पेट्या घेतला त्याची बायको शिवाय घालेल. मला कोणीतरी द्या, मला घरी जाऊ दे. नाही नवरा तर अजून फक्त काही क्षण बाकी जाणार पोहोचायला आतमध्ये. कधीपासून आम्ही लाईनमध्ये उभे आहेत. काहीतरी प्लस 5 तासच्या वर झालेत आम्ही एक लाईनमध्ये उभे आहेत. आता अजून अर्धा तास हाफ ॲन आवर आज जायला मग आम्हाला फायनल दर्शन भेटणार. एवढा वेळ थांबून लाईनमध्ये अक्षरशः हे बघा कसे उभे आहेत दमून. थंडी वाजते फुल थंडीमध्ये. इकडे एवढा पाऊस चालू आहे, कंटिन्यू पाऊस आहे ना. एवढा पाऊस तिथे होता. एवढा पाऊस चालू आहे की थंडी वाजते. आकाश निघे पांघरून घेतले अंगावर. सेफ्टी पास. 5 तास असे उभे आहेत ना आम्ही. लिटरली 5 तास वाट लागली. रात्री अजून वेळ लागेल थोडाफार. भूक लागल्या, मजबूत भूक तर लागली. झोप पण आली. हे जे त्रास भेटला त्यानंतर जे सुख आहे ते भाई त्यासाठी थांबलं एवढं. थांबत पण नाही. सुख म्हणजे काय? सुख म्हणजे काय? हा तुला दाखवतो. समोरून बघणं हा एक सुख आहे. काय मराठी बोलले आज? ते कुठे वाचला? कुठे वाचलंय? आज आम्हाला शॉक लागले मराठी ऐकून. हा आणि काय डेंजर. ओ ये तुम्हाला मी दाखवतो म्हणजे काय कुठे पोहोचलं आणि बॅक साईड. तर मित्रांनो, तुम्हाला फायनली आज कळणार आहे आता की आपण कुठे आलो आहोत. तुम्ही इथून थोडा व्ह्यू बघा. बघूच का आम्ही कुठे आलोय? बघूच काय आम्ही आलो आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंगमध्ये. आम्ही खूप मोठी स्टोरी काल झाली, पण आता आम्ही फायनली दर्शन करतो आहे आणि खूप प्रसन्न वाटतं आहे. हे सगळं प्रसाद वगैरे आपण घेऊन चाललो, नारळ वगैरे. ते पण 5.5 तास राहून 5.5 तास आमचे 5 मित्र गेले. त्यांना एकच सांगणं आहे की भाई तुम्ही भले ओळखीने जाणार असाल, अभिषेक तुम्ही हे काय आम्हाला आश्वासनं दिली हां, ते आम्ही आज विदाऊट ओळख विदाऊट पाळख करतो आहे आणि आम्हाला त्यात अजून सुख वाटतं आहे. काय बोलतो? खरं लय आनंद वाटतोय आता. आमचं दर्शन झालं. फायनल दर्शन भेटलं आम्हाला. कसं करून एवढा वेळ कष्ट ते करून फायनली आम्हाला दर्शन भेटलं. तर मित्रांनो, आपण आता बाहेर जातो आहे. झालं आपलं दर्शन, मस्त दर्शन झालं आहे. प्रसाद वगैरे घेतला आहे
आणि आता बाहेर जातो आहे. बाहेर जाऊन रेनकोट वगैरे आता बघूया तिकडे आहेत की आम्ही ठेवलेले ना बाईकवरच ठेवलेले. तिकडे आहेत का माहीत नाही, बघू असले तर पाहिजे. इकडे येऊन कोण पाप करणार नाही चोरी करायचं. बघू आता. आम्ही आता हॉटेलवर जाणार आहे, थोडं आराम करणार आहे, नाश्ता बिस्ता करू आणि मग निघू. म्हणजे आम्ही मॅक्स टाईम ठेवला आहे 12-1 पर्यंत निघायचा. निघू आता, कारण का आम्हाला लवकर पोचायचं आहे. जी असते का पायापासून तर डोक्यापर्यंत कुठे पण नागिन येडा घेऊ शकते शरीरामध्ये. ओके, बरोबर. तर त्याच्यासाठी हे औषध आहे आयुर्वेदिक. हां, हे औषध आहे, हे घासून दिवसातनं 2 वेळा लावायचं. संध्याकाळी असं म्हणजे काय आहे? असं दगडावरती किंवा चाहणीवरती मुळी म्हणजे आपण गंध हा, असं गंध घासायचा हां, हां. आणि तो लावायचा. ओके. संध्याकाळी सकाळी आंघोळ झाल्यानंतर नंतर कोणत्या हे नाव काय याला काय बोलतात? याला 6 ते 7 नाव आहेत. हे 18 रोगांवरती चालते. ओके. कोंबांना की काटमुळी म्हणून म्हणतात ते. काटमुळी. ओके. किती रुपये? हे 50 रुपयाला. जीपे आहे तुमच्याकडे? गुगल पे आहे? गाईज माझा मित्र उर्फ भावड्या याला ऑलमोस्ट नागिन आलेली आणि माझी सुरुवात झाली आहे. तर त्यासाठी मी त्याला बोललो की मी भीमाशंकरला जाऊन आणीन औषध तुला आणि आम्हाला लकीली भेटलं आहे. तर बघू त्याचा उपयोग कसा होतो आहे. तर झाला तर आम्ही तुम्हाला नक्की सांगू की बाबा पॉझिटिव्ह आहे, तर तुम्ही पण वापरू शकता. मित्रांनो आम्ही आता एक्झिटवरती आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे स्वर्गद्वार सारखं झालेलं आहे. आम्ही सगळे आता चाललो आहे या स्वर्गद्वारातून बाहेर. काही 4ला येऊन हे बघा, 10ला बाहेर. आम्ही बघा धोती वगैरे घातलेली सगळ्यांनी. आम्ही आलेलो आहोत. आता लाईन एवढी लागली ना, यांना 12 कुठेच नाही. तुम्ही बघू शकता किती सामान घेतलंय भाई. चल भेटूया काय आपण थोड्या वेळात. तर मित्रांनो आता आम्ही निघतोय. सगळे इथे पाऊस बघू आलाय. शकता तुम्ही. आम्ही बॅग बी आकाश जरा ट्राय करतोय कारण का आता आम्हाला बॅग नीट बांधायला लागणार आहे. आणि इथे ना नदी होती बाजूला, आम्हाला माहितीच नाही कारण का रात्री एवढा फॉग होता ना, आम्हाला दिसतच नव्हतं काय. ॲक्च्युली जवळ आहे नदी, तुम्हाला ते व्हिडिओमध्ये वाईड अँगलमध्ये लांब वाटत असेल. आणि ट्रॅफिक बघा अजून चालू आहे कसं मजबूत. सो गाईस आम्हाला 5-5.5 तास दाखवत आहे पोचायला. बघू किती तास लागते जायला. आता मध्ये मध्ये आम्ही थांबूच, असं म्हणजे कंटिन्युअसली जाणार नाही आणि जायला जमणार पण नाही कारण का रस्ते एवढे बेकार आहेत ना. तुम्हाला आम्ही आत्ता रस्ते दाखवायचा प्रयत्न करू कारण का काल आमचा पूर्ण मोबाईल सगळं डेड झालेलं, सगळं स्विच ऑफ होतं. तर आत्ता आम्ही ट्राय करू तुम्हाला दाखवायचं. पाऊस आला. चलो गाईस आपण डायरेक्ट रोड्सवर भेटू.
लोकेशन आम्हाला मस्त वाटलं. थांबलो आम्ही जरा बाईक शूट करायला. बघा माटी डोंगर वगैरे बघा, एक नंबर वाटतं. मूवीमधले असतात ना सीन, तसं वाटतंय. कसं वाटतं भाई? तर आता आपण थोडं बाईकचं शूट करणार आहे ब्लॉगला. ब्लॉग चाललाय ते. ब्लॉग थोडं संपलाय गाडीतलं. पेट्रोल पूर्ण खुळखुळा झालाय आणि ते आता कळलं. हा म्हणजे डाऊट आहे ते बोललो तर आम्ही पेट्रोल सप्लाय करून थोडंच आम्ही थांबलो तेव्हाच पॉज घेतला सांगायच्या बद्दल. तर मित्रांनो, माझ्या ड्यूकमधलं पेट्रोल पूर्ण एम्प्टी झालं आहे आणि आम्हाला आत्ता कळलं आहे. आता हिमालयमध्ये पेट्रोल आहे थोडं, तर आम्ही काढतो आहे. आकाश आम्हाला पेट्रोल देतो थोडं. पेट्रोल 2 किलोमीटर आहे तोपर्यंत आता जाणं बोलतो. आकाश, तुम्हाला दुःख होतं आहे की नाही तुम्हाला पेट्रोल तुमच्या गाडीतलं देताना? लय दुःख होतं कारण की माझ्या गाडीमध्ये पण पेट्रोल कमी आहे. तर आम्ही आता थोडं म्हणजे कसं आहे, काटकसर करून 2 किलोमीटर काढायचा प्रयत्न करतो, नाहीतर टोचन द्यावं लागेल आम्हाला. हे पेट्रोल या मोमेंटला या मोमेंटला एवढं पेट्रोल खूप महत्त्वाचं आहे. गाडी चालू होण्यापुरती. जॅकेट घ्या पाहिजे होतं. आकाश, हवा येते जोरात, आपण थोडं कव्हर करूया कारण का जोरात? पटकन उडून जाईल पेट्रोल. जरा म्हणजे काय असतं? हां, आता पूर्ण आपली हे बघा हवा पूर्ण आहे की कप टाकले नळ्यात त्याच्या पेट्रोल आणि अर्धा बाहेर ठीक आहे. आता थोडं तरी काहीतरी वाटतंय आहे का काय? हा थोडं तर वाटतंय. होप सो चालू तो होईल. हा चालू होईल. चालू करणे का एक शॉट लिहिले बस. अरे पेट्रोल नाही ह्याला ड्रिप मारायची होती म्हणून यांनी पेट्रोल टाकलं. तो जी येत ना त्याला येत तर काय नाही, उगाची पटेल चालू करण्याखाली उगाची पटेल या उगाची. चालू करणे का घ्या चालू दे. सिनेमॅटिक ह्याच्यात नाही. हे जॅकेट मी घातलं तर ह्याला घालायचं आता लगेच. सिनेमॅटिक. तर फायनली मित्रांनो, आपण पोचलेलो आहे घरी, हे डोंबिवलीमध्ये. तर आणि मी आकाश गेला कळंबोलीवरून लेफ्ट मारून, आम्ही आलो राईट मारून तळोजामधून. आता चाललो आहे घरी. बघूया मम्मीची रिॲक्शन काय असेल. 2 दिवसांनी घरी आलो आहे. शिव्या घालणार तर आहेच. लेट सी. राईड्स पण नाही झाले पाहिजे. ठीक आहे. सी यू नेक्स्ट टाईम. कसं वाटलं? अनबॉक्सिंग टाईम. ये ब्रो, अनबॉक्सिंग. काय आणलं? काय बॅगेत काय? बॅगेत सामान आहे आणि तो एक पॉन्चो एक्स्ट्रा होता ॲडिशनल, त्याला आम्ही हे करून ठेवलं रॅप. आणि आपले जे लागले आहेत टेल, मग आता आम्ही त्याला पूर्णपणे पाडतोय. ओ नवीन बॅग इन हाऊस. नवीन बॅग इन हाऊस. आता आम्ही डायरेक्ट बॅग घेऊन घरी. मीटर हँडल लॉक नाही केला? अरे हा हँडल लॉक कर ना. झालंय ट्रिप सक्सेसफुल, एकदम मजाफुल. मचाव तिघांनी फक्त मी, आकाश आणि अनुने एवढी मजा केली आहे ना, एवढी मजा रिटर्नला. जाम मजा केली, जाम. तर असंच ब्लॉग बघत राहा, फोन येतं वाटतं. एन्जॉय करा ब्लॉगला. मला पण फोन येतो. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. मचवा. चला बाय बाय.